नमस्कार मंडळी. सुखीच्या बालपणीच्या गोष्टीमध्ये आज सुखी कुत्रा चोर कसा बनला याची गोष्ट ऐकायची आहे तुम्हाला. मजा येणार आहे हा. सुखी खरा म्हणजे इतका आदर्श मुलगा आहे, तो कसला कुत्रा चोर होतो. पण कधी कधी कसं अचानक घटना घडून जातात ना, त्याची गंमत बघूया. एकदा अशी घटना घडली की आईला त्या दिवशी बाहेर काम होतं. बाबा ऑफिसमध्ये, शाळा नसल्याने मी रिकामाच काहीतरी घरात शोधाशोध करत होतो. कोणी घरे नसताना सारे कपाट डबे उघडून शोधाशोध करायची इतकी मजा येते ना. तर आमच्याच इमारतीत राहणारे रमेश काका माझ्याकडे आले. ते हाडकुळे, उंच आणि सदा हसतमुख असायचे. मला म्हणाले, सुखी, तुझी काकू तिच्या बहिणीला भेटायला गेली आहे. मला आता पोहायला जायची इच्छा झाली आहे, घरात कोणी नाही. आमच्या लाडूचे नि तुझे छान जमते. मी पोहायला जातोय, तर मी येतपर्यंत तू लाडूला सांभाळशील का? लाडू हा त्यांचा पांढरा शुभ्र पॉमेरियन डॉग होता. मला तो खूप आवडायचा आणि लाडू आणि मी खूपदा खेळायचो सुद्धा. एकदा ते या लाडूला पोहायला घेऊन गेले होते, तेव्हा खूप गोंधळ झाला होता. एक बाई रबरी ट्यूब घेऊन आपल्या लहान मुलाला पोहणं शिकवायला तलावात उतरली होती आणि काका पोहायला उतरले आणि लाडू काय नुसता बघणार होता काठावरून. त्यांनी तलावात उडी मारली. तर त्या बाईनी, ए हाड हाड, इकडे नको येऊ, अशी त्या लाडूवर खेकसली. तर काय, नाराज झालेल्या लाडूने एकदम तिच्या मुलाची रबरी ट्यूब दातात पकडली. त्याचे सुळे खुपसल्या गेल्याने ती फाटली आणि हवा गेलेली ती ट्यूब आणि ते मूल दोघंही अनपेक्षित पाण्यात खाली खाली जायला लागलं. काही लक्षात यायच्या आतच हे झालं. त्या बाईने आरडाओरडा केला, धावा धावा, वाचवा. तरी देखील तिथे पाणी एकदम उथळ होतं बरं. मग काही लोक आले मदतीला आणि त्यांनी मुलगा वाचवला. ती बाई ओरडायला लागली, कशाला मेल्या कुत्र्यांना घेऊन पाण्यात सोडतात लोक, कळत नाही कसं वागावं हे सुद्धा लोकांना कळकला नसतात, असं ती बडबडायला लागली. तेव्हापासून रमेश काकांना चांगला धडा मिळाला. पोहताना लाडूला ते कधी नेत नसत, म्हणून त्यांनी मला लाडूला सांभाळायची विनंती केली. घरी एकटाच मी देखील कंटाळलो होतो. मी खुश झालो आणि लाडू आला त्याला घेऊन मी अंगणात उड्या मारू लागलो. त्याला धावत जाऊन बॉल आणायचं प्रशिक्षण देऊ लागलो. एवढ्यात माझा मित्र सिद्धू मला कुंपणाजवळ भेटला. त्याच्या हातात काठीला लावलेलं जाळ होतं. आमच्या घराजवळच्या तलावात कधी कधी मासे सहज मिळत, म्हणून आम्ही मासे पकडायचं साधन तसं बनवून घेतलं होतं. पाण्यातला कचरा काढायला ती जाळी वापरतात म्हणे, पण आम्हा मुलांना मज्जा म्हणून मासे पकडायला देखील ती उपयोगी पडे. सिद्धूने मला विचारलं, सुखी, मासे पकडायला येतोस? नुकताच पाऊस येऊन गेल्याने तलावात पाणी बरंच वरपर्यंत आलं होतं आणि मासे देखील सहज वर फिरताना दिसत होते म्हणे. मी म्हटलं, शक्य नाही रे सिद्धू, मला या लाडूला खेळवायला रमेश काकांनी दिलंय. सिद्धू म्हणाला, अरे त्याला घरात बंद कर, तुझं जाळं घे आणि ये माझ्यासोबत. तर मी म्हटलं, सिद्धू तू पुढे जा, मी येतोच. असं म्हणून लाडूचा पट्टा घट्ट धरला आणि त्याला घराकडे ओढत नेलं. तो पाय वर करून उताना पडायला लागला. चारही पाय कडक धरून ठेवायला लागला. साहजिकच, खेळणं सोडून घरात जायला त्याला कसं आवडणार होतं, मला ते समजत होतं. पण मी फरफटत ओढत त्याला घरात नेलं, घरात ढकललं, दार बाहेरून बंद केलं घट्ट, माशांची जाळी घेतली, बाल्कनीत होती ती, आणि बाहेर धावलो. एव्हाना सिद्धू दिसेनासच झाला होता. तर त्याला गाठायला मी धूम ठोकली. एका लहान दुकानापाशी मी पोहोचलो तो काय पाहतो, रस्त्याच्या मध्यभागी जीप बाहेर काढून काही झालंच नाही अशा थाटात लाडू बसलेला. कोमाल झाली. मी बहुधा घाईघाईमुळे दार नीट बंद केलं नव्हतं, किंवा लाडूने चोर वाटेनी पळ काढला होता, माझ्या लक्षात आलं नव्हतं. आणि माझी वाट पाहत रस्त्यात जीप दाखवत उभा आहे म्हणून असला राग आला मला. अरे तू भलताच चतुर दिसतोय लाडू. मला तर मासे पकडायला जायची घाई झाली होती. सिद्धूचे किती मासे पकडून झाले असतील ना, आणि मी या लाडूवर अडकून पडलो होतो. मी तर त्याला सोबत नेऊ शकत नव्हतो. रमेश काका माझ्यावर रागवले असते लाडू दिसलं नाही तर काळजीने. मग मी काय केलं, त्या लाडूचा पुन्हा धावत गेलो, पट्टा धरला आणि त्याला भराभरा ओढायला लागलो. लाडू पायाचा नख्या जमिनीमध्ये घट्ट रोवून उभा राहिला, येतच नव्हता. मग त्याला शेवटी बेडकाप्रमाणे फरफटत मला ओढत न्यावं लागलं. मोठ्या कष्टाने मी त्याला धापा टाकत दारापर्यंत नेलं. दाराची बारीकशी फट करून त्याला आत ढकललं. दार बंद केलं, धाड दिशी इतकं घट्ट बंद केलं, यावेळी बारकाईने पाहिलं. आणि इतकं करता करता मी इतकं दमलो होतो, तरी सुद्धा धावत तलावाकडे गेलो. सिद्धू बरोबर शर्यतीत मासे पकडण्यात काय मज्जा येणार होती ना. पळत पळत कोपऱ्यावरच्या विजेच्या सबस्टेशन पर्यंत मी पोहोचलोच असेल, तो बघतो तो काय, त्या विजेच्या पेटी मागे पुन्हा लाडू उभा.
माझा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. मला स्वप्न पडतंय असा भास झाला. पण आता लाडू मला चावायच्या पवित्र्यात उभा होता. त्याला घरी डांबून ठेवलेलं अजिबात आवडलं नव्हतं बहुधा. तो माझ्यावर भिंकत होता, गुरगुरत होता. माझ्याबरोबरची दोस्तीच विसरला होता. काय कुत्रा तरी. आता मात्र मी ठरवलं याला चांगला हिसका दाखवायचा. मी त्याचा पट्टा धरायला गेलो तर तो धरूच देईना. भुंकत भुंकत मागे सरकत होता तो. माझ्या पकडीतून सुटू पाहत होता. मी त्याला गोडी गुलाबी दाखवू लागलो. लाडू, यू यू यू, तू किती छान आहेस, ये ये ये. पण तो नखरेच दाखवत राहिला आणि स्वतःला पकडू पण देईना. एका हातातलं जाळं मला अडथळा ठरत होतं. एकाएकी मला चित्रपटात माकडांना जाळं टाकून पकडतात ते बघितल्याचं आठवलं. मी सरळ माझ्या हातातल्या काठीला धरून दुसरे जाळीचं टोक त्याच्या अंगावर टाकलं. जाळी आळवी केली आणि खटकन ती वर उचलली. तो काय जाळीत पाय अडकून स्वारी अडकली त्या सापळ्यात. मग काय चक्क ते मुटकुळे मी पाठीवर मारले आणि अस्सल शिकाऱ्याच्या थाटात सबंध रस्ता ओलांडून घराकडे आलो. दरम्यान लाडू केकाटून माझा निषेध करतच होता. सारे लोक टकामका बघत होते. पण मला मासे पकडायला जायची असली घाई लागली होती. मी अलगद माझ्या घराची एक खिडकी जराशी उघडून त्यातून लाडूला आत टाकलं. खिडकी उघडू नये म्हणून त्याला बाहेरून काठीचा टेकू दिला. लाडूने घरात शिरताच वेगवेगळ्या आवाजाने भुंकायला सुरुवात केली. पण मी अजिबात तिकडे लक्ष दिलं नाही आणि धावत सलग तिसऱ्यांदा तलावाकडे निघालो. आता ही हकीकत घडताना मी इतका घामाघूम झालो होतो. एवढा वेळ गेला माझा. तलावाच्या गेट जवळ जाऊन बाहेरून येताना मला एवढाच सिद्धू दिसला. त्याच्या खांद्यावरच्या जाळ्यात 2 बारीक मासे होते. इतका आनंदा दिसत होता तो. मी म्हटलं, सिद्धू, तुला मस्तपैकी शिकार मिळालेली दिसते. सिद्धू म्हणाला, हो अगदी सहज. बाहेरूनच पटकन जाळ्यात आले बघ मासे. चल चल, आईकडे 2 मासे देऊ, जेवण करू आणि पुन्हा पकडायला जाऊ. तुला सुद्धा सांभाळतील मासे, कारण पाण्याची पातळी खूपच वाढली आहे आणि पायऱ्याकडच्या बाजूला देखील मासे दिसत आहेत. असं बोलत आम्ही नकळत पुन्हा आमच्या इमारतीपाशी आलो. तो काय, आमच्या घरापाशी लोकांचा एवढा जमाव झाला होता. त्यात पट्ट्याचा पायजामा घातलेला एक ढेरपोट्या होता. ट्रॅकसूट घातलेली एक मुलगी होती तरुण, आणि आमच्यापेक्षा मोठा चष्मेवाला एक मुलगा पण होता. आणि काही लोक होते, ते मोठमोठ्याने काही काही बोलत होते. एवढ्यात त्या चष्मेवाल्या मुलाचं लक्ष माझ्याकडे गेलं. तो लगेच माझ्याकडे बोट दाखवत म्हणाला, हा पाय येतोय तो. याच मुलाला मी कुत्रा उचलताना पाहिलंय. त्या सर्वांचा मोहरा आमच्याकडे वळला. त्यात धेरपोट्या म्हणाला, या दोघांपैकी कोण, मासेवाला की दुसरा? तर तो चष्मेवाला म्हणाला, दुसरा दुसरा. त्यालाच मी कुत्रा आणून घरात ठेवताना पाहिलं. पकडा त्याला. ते सगळे माझ्या दिशेने भराभरा यायला लागले. मी घाबरलोच. मी धावत आमच्या इमारतीच्या कुंपणाच्या भिंतीवर चढलो. मध्ये खाचा असल्याने कसं चढायचं ते मला माहित होतं, कारण मी पूर्वी बरेचदा चढलो होतो. भिंत उंच होती तरी मला कोणी पकडू शकत नव्हतं. ती तरुणी मुलगी म्हणाली, ए पोरट्या, माझा बॉबी कुठे लपवलास? परत करतो. तो ढेरपोट्या म्हणाला, ए तू कुत्रा चोर आहेस असं तुझ्याकडे बघून वाटत नाही. गरीब दिसतो. सांग माझी ल्युसी कुठे आहे? चल परत कर. कोण ल्युसी? तुमची मुलगी तो तुम्ही शोधा. आणि कोण बॉबी? तुझ्या मित्राला मी ओळखत सुद्धा नाही. मी एकदम चांगला मुलगा आहे. सिद्धू, सांग रे यांना. सिद्धू म्हणाला, तो चांगला मुलगा आहे. आम्ही सोबत शाळेत जातो. कोणालाही विचारा. भानुशाली, सिद्धू, भानुशाली आणि सुखी उत्रेस. आम्ही इथेच राहतो. कुणीही सांगेल. सिद्धू, सिद्धू लवकर जा. विशाल दादा, आई घरी असतील, त्यांना बोलवून आण, नाही तर हे लोक मला झोडपून काढतील. मी वरून म्हणायला लागलो. सिद्धू म्हणाला, धीर धर, खाली उतरू नको, मी आत्ता येतो आईला घेऊन. ती तरुणी म्हणाली, पकडा त्याला, तर टोळी दिसते या पोरांची. तो ढेरपोट्या म्हणाला, अरे कुंपणावरच्या माझी ल्युसी कुठे आहे? बोल. तुमच्या मुलीचा तुम्ही का नाही शोध लावत? मी म्हटलं. अरे काट्या, आणखी चेष्टा करतो. ते म्हणायला लागले, पराग, याला पोलीस ठाण्यावरच नेऊया, ये इकडे, तुला मी वर चढवतो. असं म्हणून त्या चष्मेवाल्या मुलाला खांद्यावर घेऊन ते मला, त्या परागला भिंतीवर मला पकडायला चढायला लागले. पण देवाची कृपा, तो मुलगा सारखा घसरत होता. आता मी देवाचा धावा करायला लागलो की मला वाचवा या लोकांपासून. एवढ्यात मला रमेश काका परत येताना दिसले आणि एवढी सगळी गर्दी आणि गडबड ऐकून ते आमच्याकडेच आले. सिद्धूची आई देखील खाली आली. रमेश काका माझ्या जवळ आले आणि म्हणाला, काय भानगड आहे सुखी, काय झालं? तो ढेरपोट्या किंचाळला, काही भानगड नाही, हा मुलगा कुत्रे चोरतोय, यांना माझी ल्युसी कुत्री चोरलीये. ती तरुणी म्हणाली, यांनी माझा बॉबी सुद्धा चोरलाय. सिद्धूची आई म्हणाली, माझा अजिबात विश्वास नाही. मी स्वतः पाहिले या मुलाला लहानपणापासून मोठं होताना.
हा फार प्रामाणिक मुलगा आहे. तर तो चष्मेवाला मुलगा म्हणाला, अहो मी माझ्या डोळ्यांनी याला जाळ्यात कुत्र्याला टाकून नेताना पाहिलं. गॅलरीत होतो तेव्हा मी पहिल्या मजल्यावर उभा, नाही तर याला तिथेच पकडलं असतं मी. म्हटलं काय खोटं बोलतोस तू, मी आमच्या लाडूला नेलं. रमेश काका म्हणाले, एक काम करा, इथे सगळेजण भांडण करू नका, जरा घरी चला, तुमच्या कुत्र्यांची जबाबदारी माझी, काय ते छडा लावूया आधी आपण. म्हणून तळमजल्यावरच्या त्यांच्या घराचं दार उघडलं रमेश काकांनी. त्यांनी आधी मला खाली बोलवलं कुंपणावरून. तर ते त्यावेळी कुंपणाच्या जवळ आले तर मी त्यांच्या खांद्यावरच बसलो, कारण ते त्यांची उंची खूपच होत होती कुंपणा इतकी. आणि मग ते मला घेऊन घरी घेऊन आले. आता मागे बोटे मोडत ती तरुणी, नाक फुरफुरणारा धेडपोट्या आणि चष्मेवाला मुलगा आहे, पण वरात सगळी आमच्या मागे आली. माझ्याकडून दाराची चाबी घेऊन रमेश काकांनी दार उघडलं. आता माझ्या मागे आत या असं म्हणत ते आत शिरले. तो काय, अचानक घरातून 3 कुत्री धावत आली. 3 लाडू, एक जात एक सारखे. माझा डोळ्यावर विश्वासच बसेना. हे तिळे या घरात कधी जन्माला आले? धेरपोट्या म्हणाला, ल्युसी इकडे ये. तोच एक लाडू पुढे आला आणि त्यांनी ढेरपोट्यावर उडी मारली. ती तरुणी म्हणाली, बॉबी यू यू. तोच एक लाडू पुढे गेला आणि तिच्याकडे गेला धावत. बॉबी असं म्हणत तिने त्या उचललं लाडूला. त्या चष्मेवाल्यांनी पण पाय धरले. आता त्या लाडूचे तुकडे करणार का काय हे लोक? एवढ्यात तिसरा लाडू रमेश काका जवळ येऊन शेपूट हलवायला लागला. रमेश काका म्हणाले, अरे तू असला आहेस का? दुसऱ्यांचे कुत्रे घरात कशाला कोंडून ठेवलेस? मला वाटले. मी आश्चर्यचकित झालो. मी त्यांच्याकडे बघून म्हणालो, अहो रमेश काका, मी मासे पकडायला जात होतो सिद्धू बरोबर. मला वाटलं लाडू घरातनं पळाला, म्हणून मी रस्त्यातनं सापडून लाडूला घरात आणून बंद केलं. आणि दुसऱ्यांदा पण लाडू पुन्हा सापडला. तर रमेश काकांना हसायला आलं. ते म्हणाले, अरे हे 3 कुत्रे पामेरियन पांढऱ्या रंगाचे आहेत, अगदी एकसारखे दिसतात, म्हणून तुझी फसगत झाली. आणि रमेश काका त्या इतरांना म्हणाले, अहो त्या लहानशा मुलावर चिडू नका. बघा आता सुद्धा तुम्ही नेमक्या तुमच्या कुत्र्याला ओळखलं नाही, तर तुमचा कुत्र्यानी तुम्हाला ओळखलं आणि तो तुमच्या जवळ आला, हो की नाही? त्याच्यामध्ये काही आश्चर्य नाहीये की कुत्र्यांना आपण पटकन ओळखू आलो, पण आपल्याला ते ओळखू आले नाही, कारण त्या जातीचे कुत्रे एकसारखे दिसतात. त्या मुलाला अजिबात दोष देऊ नका. पण आता त्याचा काही दोष नसला तरी मी या मुलाला यापुढे कुत्रा चोर असंच म्हणणार आहे. सुखी, तुला कुत्रा चोर म्हणायचं? आता या गोष्टीला इतके दिवस लोटून गेले तरी सुद्धा रमेश काका मला बोलवायचं असेल तर हाक मारतात, ए कुत्र्या चोरा इकडे ये, आणि मी गुपचूप त्यांच्याकडे जातो आहे.